माझ्या माहेरी म्हणजेच खानदेशात बैलपोळा हा खूप उत्सवात साजरा केला जातो आणि त्या दिवशी पुरणपोळी, खीर, आमटी, भजी, कुरडई, पापड असं जेवण बनवलं जातं. तर आज मी अगदी कापसासारखी मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची हे सांगणार आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे मला नक्की सांगा. 2 वाट्या हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 3 तास मी भिजवून ठेवली होती आणि मग त्यात हळद, 1 चमचा तेल आणि 1.5 ग्लास पाणी टाकून 5 शिट्ट्या काढून घेतल्या. डाळीतलं पाणी जे आहे ते सगळं काढून घेतलं. अर्धा वाटी डाळ जी आहे ती कटाच्या आमटीसाठी साईडला काढून ठेवली आणि त्याचबरोबर एका चाळणमध्ये डाळ जी आहे ती छानपैकी स्मॅश करून घेतली. त्यानंतरून 2 वाट्या हरभऱ्याची डाळ असल्यामुळे इथे 1.5 वाटी मी गूळ टाकला आहे आणि वेलची पावडर टाकून छानपैकी पुरण जे आहे ते रेडी करून ठेवलं. आणि त्याचबरोबर आता आपण पीठ मळणार आहोत. त्यासाठी मी इथे पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपल्याला हळदीचं पाणी टाकून छानपैकी मऊसूत पीठ जे आहे मळून ठेवायचं. नंतरून कणकेचा गोळा जो आहे तो असा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे 15 मिनिटाकरता. नंतरून परत तो पाण्यातून काढून छान मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे. नंतरून कणकेचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करायची आणि त्यामध्ये छानपैकी पुरण भरायचं. पुरण व्यवस्थित भरल्यानंतरून कणकेच्या गोळ्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करायचं आणि हलक्या हाताने पुरणपोळी जी आहे ती लाटून घ्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या तर तुमच्या पुरणपोळी ज्या आहेत त्या छानपैकी टम्म अशा फुगतील आणि त्याचबरोबर कापसासारख्या मऊसूत देखील लागतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला फॉलो करा. बाय.